मित्रांनो नमस्कार, मी अंकुश बर्डे ज्ञाना शेतीमध्ये आपलं स्वागत करत आहे। आणि माझ्या मागं तुम्हाला जे सोनं दिसतंय अक्षरशः रंगाची उधळण केल्यासारखं एक झेंडूचं पीक पाहतोय आपण। अक्षरशः म्हणजे मी ज्यावेळेस पहिल्यांदा इथं आलो त्यावेळेस मला वाटलं की आपण नक्की महाराष्ट्रात नाही तर कुठेतरी बाहेर आपण काश्मीरला आहोत की आणखीन कुठे कॅलिफोर्नियाला गेलोय। अशा पद्धतीचा आमच्या शेतकऱ्याचा एक प्लॉट आपण पाहतोय। आज मित्रांनो आपण झेंडू पिकाबद्दल माहिती घेतोय। तसा झेंडूचा हंगाम नाही, कारण बहुतेक जे शेतकरी मराठवाड्यातले विदर्भातले आहेत ते मंडळी सणासाठी झेंडू करतात, सण डोक्यात घेऊन। परंतु हा जो आमचा पुरंदर सासवड जो परिसर आहे पुण्याच्या बाजूचा आहे आणि त्यांना वर्षभर कायमस्वरूपी इथं पुणे मुंबईचं मार्केट असल्यामुळे ही मंडळी वर्षभर फुलपिकाची लागवड करते। तर आज झेंडूची माहिती घेण्यासाठी आपण इथं आलेलो आहेत। तुमची ओळख करून द्या। मी जनार्दन किसन भोसले, गाव कोथळे, कोथळे, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे। जो मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकलंच असेल की इथं जवळपास 13 शेडनेट 1 एकरची झालेली आहेत आणि या मंडळींना NHM मधून महाडीबीटीमधून 50% अनुदान मिळालेलं आहे आणि अटलमध्ये आणि हा भाग डोंगरी परिसरात मोडत असल्यामुळं असं आणखीन 40% अनुदान मिळालं, असं 90% सबसिडीवर किंवा अनुदानावर इथं शेडनेट झालेले आहेत। आणि इथली मंडळी मी वारंवार सासवडच्या मंडळीचं कौतुक करत असतो, कारण भयंकर कष्टाळू, अत्यंत हलक्या जमिनीत, पाण्याचं प्रमाण कमी, डोंगराळ भाग, परंतु काही करून एकरी 3 लाख रुपये साध्या शेतीमधून करणारी मंडळी आहे। त्यामुळे माझा ह्या शेतकऱ्यांना कायमच सलाम असतो। तर आता ही जी तुम्ही झेंडू लावलेली हे शेडनेट कधी केलेलं आहे? शेडनेट 1-1.5 वर्षापूर्वी केलेले आहे। बरं, किती क्षेत्र आहे? 1 एकर क्षेत्र आहे, 40 गुंठे। 40 गुंठे। याला मग एकूण खर्च किती झालता? एकूण खर्च 32 लाख रुपयापर्यंत झालता। 32 लाख रुपये झालं। मग सबसिडी सगळी मिळून ती 2-3 प्रकारातली किती मिळाली? सगळी मिळून 24 लाख रुपये सबसिडी। 24 लाख रुपये, 7-8 लाख रुपये तुम्ही स्वतः घातले। बरं, मग शेडनेट हे तयार झाल्यानंतर कुठली कुठली पिकं घेतली होती आपण? कलरची घेतली, मॅप्सी काय कलर कॅप्सिकम घेतली, हां, त्यात बी मला चांगलं परवडलं। हां, आणि नंतर आता झेंडू पीक घेतलं, त्याच्यात बी चांगलं चाललंय आता। बरं, पहिल्यांदा सुरुवातीला पहिलं पीक काय घेतलं होतं? पहिले पेप्सी ही झेंडूच घेतलं होतं। पहिलं झेंडू घेतलं। झेंडूच घेतलं। 1 एकर झेंडूचं त्याच्यात किती राहिलं होतं, म्हणजे किती खर्च? 3 ते 4 लाख रुपये राहिले होते सगळा मला, खर्च जाऊन। नंतर तुम्ही ढोबळी मिरची केली रंगीत, रंगीत, त्याला त्याचं 5 लाख रुपये खर्च झाला। हां, थोडं पावसाअभावी, नाही ते एक माझी अपेक्षा होती 15 लाख रुपये तरी मला बर मिळावं बर बर, होतं। हां, परंतु त्यात तर ती पावसामुळे थोडी अडचण आली। तरी किती झाले तरी 8 लाख रुपये मला शिल्लक राहिले? शिल्लक नाही, खर्च सगळा मला 8 लाख रुपये झाले, त्यातून 5 लाख रुपये, पण त्या निसर्गापुढे 3 लाख रुपये मला राहिले। 3 लाख अपेक्षा होती 15 लाख नाही, पण खर्च जाऊन 3 लाख सुद्धा एकरामध्ये ठीक आहे। हम्म। दरवेळेस आपल्याला निसर्ग साथ दिला असं नाही। आता त्याच्यानंतर पुन्हा झेंडू घेतला तुम्ही? नंतर आता झेंडू घेतला, तर मला आता वाटतं की साधारण 5 ते 6 लाख रुपये मला राहत झेंडू मध्ये। हे किती महिन्याचं पीक आहे? ही साधारण आता लावलेले, मी लागवड केलेले 2.5 महिने झालेत। 2.5 महिने झाले आणि आता 1-1.5 महिना चालेल, आता चालू झाले 15 दिवस झाले। 15 दिवस झाले। आणि अजून 1 मित्रांनो, महिनाभर जरी चालला हां, तरी 5 लाखाच्या पुढे माझी अपेक्षा आहे। बरं, आता आपण ठीक आहे त्याचा हिशोब तर शेवटी लावूच, सगळा मिळून हिशोब काय आहे ते। आता हे ज्यावेळेस तुम्ही झेंडूचं पीक लावायचं त्यावेळेस व्हरायटी कुठली ठरवली तुम्ही? काय व्हरायटी म्हणजे आता ह्या येलो म्हणजे ही लहान आहे, थोडं फुल साईजला लहान आहे, तर पण मार्केटला ही चालतं थोडं। बरोबर, म्हणून ही थोडं लहान फुल, हां, अष्टगंधाचं फुल थोडं साईज मोठी असल्यामुळे ही ती नाही केलं, मग ही थोडं सुप्रीम ऑरेंज आणि हां, सुप्रीम येलो एक येलो असेच शेतकरी मंडळी करतात, अर्धा प्लॉट करतात, कारण दोन्ही प्रकारच्या फुलाची मागणी असते। काही व्यापारी जागेवर पण येतात, बाजार जास्त आहे ना, हां, येलोला जास्त बाजार आहे, मार्केट जास्त आहे। तर अशी मंडळी करतात, अर्ध करतात किंवा 60-40 करतात। तर मग सुरुवातीला आपण ज्यावेळेस इथं बेड पाडले, किती अंतरावर बेड पाडलाय? ही 5.5 फुटावर बरोबर बेड पाडला। आणि लागवड करताना कशी लागवड करताना झेग पद्धतीने 1.5 फुटावर केली, 1.5 तिकडची लाईन 1.5 अशी मध्ये जग बरोबर, आलं लक्षात, line आलं केली। लक्षात। मग एकूण एका एकर मध्ये किती रोपं बसली आपली? 10,000 रुपये बसवले। 10,000 रोपं बसवली। तशी त्यांच्या नियमाप्रमाणे पण 10,000 बसले, आम्ही पण 10 बसवले। दाट झाल्यासारखं वाटत नाही? नाही वाटत, कारण मधला अंतर आहे ना, मध्ये भरपूर अंतर असतं। मध्ये भरपूर अंतर। मग आता बेड मध्ये काय काय भरलं होतं? बेड मध्ये मळी भरली होती थोडी, हां, आणि शेणखत 2 ट्रक भरलं होतं, आणि 10-26-26 सुपर, ही सगळं बेसळ रासायनिक अधिक सेंद्रिय सेंद्रिय खत थोडं भरून गांडूळ खताचा थोडा वापर केला, आणि 2 टन गांडूळ पण टाकलं होतं। गांडूळ खत म्हणजे बघा मित्रांनो, त्यांनी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन कसं व्यवस्थित केलंय। बरीच मंडळी काय करतात, निचऱ्याच्या जमिनी नसतात आणि मग लागवड करायची, रोपाची संख्या वाढवायची आणि फक्त रासायनिक खतं, पाण्यात विरघळणारी खतं सोडायची आणि त्याच्यावर उत्पन्नाची अपेक्षा करायची। मित्रांनो, जोपर्यंत मातीचा सेंद्रिय कर्ब वाढणार नाही, जमीन मोकळी म्हणजे हवा खेळती राहणार नाही, सेंद्रिय कर्ब वाढल्याशिवाय, जमिनीमधली सूक्ष्मजीवाची संख्या वाढल्याशिवाय
आपल्याला दिलेलं खत हे पीक घेऊ शकत नाही. वरून तुम्ही किती ह्युमिक ॲसिड द्या किंवा तुम्ही कुठलंही वापरलं तरी त्याचा काय उपयोग होत नाही. तर माझा आपण अगोदरही चर्चा केली, याच्यामध्ये सिंगल सुपर फॉस्फेट दरवेळेस भरताना 3 ते 4 बॅग 6 बॅग जरी भरलं चालते. आणि मग तुम्ही सगळे जी रासायनिक खतं घेता म्हणजे 10-26-26 आहे, 12-32-16 आहे, 24-24-0-13 आहे, 8 आहे, 20-20-0-13 आहे, ही जी सगळी बाजारातली एक 1-1 बॅग टाकायची, सगळी मिक्स करायची. कारण काय माहिती आहे का, प्रत्येकाचा उपलब्ध होण्याचा कालावधी थोडा मागं पुढं असतो. आणि मग असं केल्यामुळं काय होतं, आपल्याला पुढं जी ठिबकमधून सोडायची खतं आहेत त्याच्यावरचा खर्च कमी करतो. आणि कारण तुम्ही सेंद्रिय भरपूर वापरता. मग ह्याच्यात काही जैविक सोडलं होतं का सुरुवातीला? जैविकचा केला तर थोडा वापर, पण त्याचं आता नाव नाही सांगता येत. ठीक आहे. याच्यामध्ये मी प्रत्येक व्हिडिओमध्ये मित्रांनो सांगतो, तुम्ही कुठल्याही प्रकारची शेती करा, त्याच्यामध्ये ट्रायकोडर्मा असेल, पॅसिलोमायसिस असेल, सुडोमोनास असेल, मॅट्रायझम असेल किंवा बिहेरिया, ह्या प्रत्येक, आता जरी थंडीचे दिवस आहे काय हरकत नाही, 1-1 लिटर सोडा. त्यासोबत PSB, KMB, अझोटोबॅक्टर आणि ॲझोस्पिरिडियम हे 7-8 घटक एका हंगामात एकदा सोडायचे, जास्त वेळा सोडायचं नाही. परंतु त्याच्यात नंतर पुन्हा त्यात केमिकल ड्रेंचिंग काय करायचं नाही, आळवणी करायची. सोडलं होतं मी ते. तर एका हंगामात एकदा सोडलं. आणि तुम्ही जर सेंद्रिय पदार्थ चांगले टाकले, म्हणजे गांडूळ खत टाकलं, शेणखत टाकलं, मळी टाकली, तर तेच आपोआप वाढतात आणि मग तुमचा आपोआप खर्च कमी होतो. मग लागवडीनंतर रोपं 10,000 बसली, आपण लागवडीनंतर मग सुरुवातीला आळवणे काय केलं ते का? ड्रेंचिंग आपलं 22-3 असं, म्हणजे गोगल काय त्याच्यापेक्षा ऐका, त्याच्यापेक्षा मी जी सगळं सांगितलं ना, इथून पुढे केमिकलचा वापर कमी करा किंवा वापरूच नका. आणि हे वापरा. आता तुम्ही जर पिकावर पीक घेणार आहे, एकदा त्याच्यात जर त्याची संख्या वाढली तर तुम्हाला फुमणी येत नाही, वाळवी येत नाही, मर येत नाही, बुंदाकूज येत नाही, कुठल्याही रोगाचं, इव्हन बाकी वर येणारे करपे बिरपे सुद्धा कमी येतात, कारण पिकाची प्रतिकार क्षमता वाढते. मग त्याच्यानंतर मग लिक्विड काय काय सोडलं तुम्ही? लिक्विड आम्ही आता खादगी भरपूर खादगी सोडल्यामुळे एवढं अजून त्याला काय सोडतच नाही सोडलेलं. चांगलं, बरोबर, भरपूर भरतो आम्ही. बेसल डोस चांगला भरल्यामुळे त्यांनी बघा अजून इतका प्लॉट सुंदर दिसतोय. आणि तरी पाण्यात विरघळणारे खतं सोडलेले नाहीत. थोडे झाल्यानंतर तुम्हाला सोडावं लागेल. थोडं सोडतोय आता, मग 0.52-34 असं थोडं पोट्याचं प्रमाण वाढावं म्हणून थोडंसं सोडतोय आता. तसं तर हंगाम हा झेंडू पीक ही जनरली हिवाळ्यात लागवड करावा असं म्हणतात आणि त्याला हिवाळ्यात चांगलं येते. मग तुम्ही हे पॉलीहाऊसमध्ये किंवा शेडनेटमध्ये का लावलं? नेटमध्ये ह्याचं म्हणजे ॲव्हरेज बी चांगलं निघतंय आणि फुलाची क्वालिटी फुल खराबच होत नाही, अजिबात खराबच होत नाही. बाहेरच्या वातावरणाचा काय परिणाम पडत? सगळं कायच बाहेरच्या वातावरणाचा, ऊन दैवाराचा थोडाही दैवार राहते, दुःख्याचा परिणाम ह्याच्यावर होत नाही. त्यामुळे फुल बाजारात 10 रुपयाने जास्त जाते. बरं. बघा मित्रांनो, त्याचा रेग्युलर हंगाम असताना आणि कुठल्याही प्रकारचे मोठे सण नसताना सुद्धा त्यांनी आज झेंडूचं पीक घेत आहेत. आमची मंडळी एवढी हुशार आहेत ही, की ह्यांना काही करून म्हणजे उत्पादन खर्च कमी करण्यासाठी काही थोडे शास्त्राची जर जोड दिली तर माझा पुरंदर तालुक्याचा कुठला शेतकरी कुठल्याच बाहेरच्या देशातल्या, म्हणजे कितीही डेव्हलप कंट्री असू दे, त्याला ऐकणारा नाही. कारण इथं आम्ही कष्टाला कमी करत नाही आणि नवीन प्रयोग करायला कमी पडत नाही. त्याच्यामुळे आमचा हा शेतकरी पुढं आहे. तर आता एकंदर आपण सुरुवातीपासून ही शेडनेट लावलं आहे, त्याचं एकंदर अर्थशास्त्र काढू. पहिल्यांदा पीक कुठलं होतं म्हणले? पहिले झेंडूच लावला. झेंडू लागवडीसाठी लावला की आपलं काय म्हणतो, नेमॅटोड सूत्र कमी राहते, जमिनीतला लिमिटेड कमी व्हावं बी लावला. नंतर त्याच्यासाठी लावला की मला त्याच्यानंतर लगेच कलर मिरची घ्यायची होती, म्हणून आधी झेंडूच केला. झेंडूत किती पैसे खर्च झाला आणि किती पैसे राहिले? झेंडूत साधारण एक त्या टायमाला चालू 1 लाख रुपये खर्च झाला, 1.5 लाख रुपये. आणि मार्केट थोडं रिवर्स असल्यामुळे एक 3-4 लाख रुपये मिळाले. 3-1 लाख रुपये राहिले झालो खर्च जाऊन. आणि त्याच्यानंतर डोबळीचं थोडं फेल गेलं, त्याच्यात 3-1 लाख रुपये मागायला सांगितलं. त्याच्यानंतर कुठलं घेतलं? त्याच्यानंतर आता झेंडूच घ्या. म्हणजे जवळपास 5-1 लाख रुपये उत्पन्न झाले आणि 8-1 लाख रुपये ह्याचा तुम्हाला स्वतःचा खर्च झाला, सबसिडी. आता ह्याच्याबद्दल बोलू आपण. हे आता जवळपास 4-4.5 महिन्याचं पीक आहे. आता तोडे किती झाले याचे? हे जे आता 3रा तोडा आहे आता, म्हणजे आता चालूच आहे, कारण मोठे झालेले. 3रा तोडा आहे. साधारण 1 टन आता माल गावतोय दर प्रत्येक तोड्याला. किती दिवसाला तोडता? आता 6व्या ते 7व्या दिवशी तोडते. 6व्या ते. अजून किती दिवस प्लॉट चालेल? अजून माझं महिना आहे की 1 ते 1.5 महिना चालला पाहिजे. म्हणजे 6 ते 7 तोडे होतील अजून सहज. आणि पहिले झालेले 3 म्हणजे 9 ते 10 तोडे होते. 10 तोडे होते. किती उत्पन्न होईल तुमचं? साधारण 10 टन जरी माल निघला पाहिजे असं वाटतं मला. 10 ते 15 टन. 10 ते 15 टन 1 एकर मध्ये 4 महिन्यामध्ये. बरं, थोडा कमी वाटतोय पण जास्त होईल माल. 15 टनाच्या पुढे निघेल. कारण एकंदरच परिस्थिती बघता 15 टनच्या पुढे आरामशीर निघेल. कारण आता तोडा तुमचा 2 टनाचा होईल. पहिले जरी 1-1 टनाचे 1.5 टनाचे निघले तर आता 2, 2.5, 3 टनाचे 2-3 तोडे होते. थोडं पण रिवर्स. आता सध्या बाजार काय आहे? पहिले 70 ते 80 रुपये मार्केट आहे ह्या फुलाला.
म्हणजे मग समजा आपण एक 12 टन माल धरू 12 टन आणि मग सरासरी दर किती धरायचा? 80 रुपये धरा सध्या. किंवा 60 रुपये पकडून चाला. 60 रुपये 60 रुपये 15 की 90 म्हणजे किती होतील पैसे 9 लाख रुपये होतील ना. तुमच्या तोंडाने सांगा. 9 लाख रुपये तरी अपेक्षा म्हणजे आणि अपेक्षा मला वाटतं याच्यात 6 खर्च लाखाच्या खर्च किती होईल? खर्च सगळा? साधारण याला 1 ते 1.5 लाख रुपये खर्च होईल आता. मित्रांनो, दीड जरी धरला तरी ते स्वतः जे कष्ट करतात ते धरत नाहीत. घरची मजुरी असते, मंडळी असते तोडणारी वगैरे. एक एकरमध्ये 3-1 लाख रुपये होत नाही, पण 2-2.5 लाख रुपये तर 100% खर्च होतो. आणि किती पैसे म्हणले तुम्ही? 9 लाख 9 रुपये. लाख रुपये म्हणजे एक 4 महिन्यामध्ये 6 लाख रुपये 5 लाख रुपये तरी आरामशीर होते. आरामशीर होते. परंतु सुरुवातीची गुंतवणूक खूप आहे. आणि तसा सीझन सोडून करताय तुम्ही. पुण्याचं मार्केट जवळ असल्यामुळे त्यांना दर पण आहे आणि यांची क्वालिटी पण आहे. एकंदर परिस्थिती बघता संरक्षित शेती करण्याचे दिवस आलेले. ज्या शेतकऱ्याकडे क्षेत्र कमी आहे त्यांना आता शेडनेट असेल, पॉली हाऊस असेल, परंतु जिथं सबसिडीचं प्रमाण चांगलं मिळेल तिथंच करा. सरसकट सगळ्यांनी करण्यात काही अर्थ नाही, कारण याच्यामध्ये सुरुवातीचा खर्च खूप आहे. त्यामुळे बँकेचे कर्ज आणि हप्ते जर भरत बसलं तर मग शेतकऱ्याला काहीच राहत नाही. 90% सबसिडी असल्यामुळे ह्या लोकांना परवडते. हा एक संदेश घ्या. आणि पाण्यात विरघळणाऱ्या खतावर खर्च कसा कमी होईल, फवारणीवरचा खर्च कसा कमी होईल ह्याच्यावर थोडं जाणीवपूर्वक बघा. ह्याच्यावर काही काळी येते नाही, गाडी येतेच की. हां, त्याच्यावर किती दिवसांनी फवारणी घेता? एक साधारण 8 दिवसांनी फवारणी घेते एक. त्याच्यामध्ये सुद्धा खर्च कसा कमी होईल एवढं थोडं लक्षात ठेवायला पाहिजे. कारण आणि दरवेळेस वेगवेगळं जर फवारलं तरी तशी झेंडूची शेती सोपी आहे. सोपी सुरुवातीची आहे, मर झेंडूची शेती. आणि आळी सांभाळली तर कीड रोगाला एवढं काय नाही नसतं. नाही सोपी. तर असा एक अत्यंत सुंदर झेंडूचा प्लॉट आपण आज पाहिलेला आहे. मित्रांनो, आपल्याला काय वाटतं व्हिडिओबद्दल बोला. त्या शेतकऱ्यांचा नंबर देतोयच आपण. ते त्यांचे भाऊ तुम्हाला सविस्तर सांगतील काय कुठल्या योजनेमधून सबसिडी घेतली, कुठली व्हरायटी लावली, काय सोडताय. तर आपल्यासाठी हे सगळा प्रयत्न चालू आहे. तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल, ज्ञान शेतीबद्दल धन्यवाद. नमस्कार.